नमस्कार, मी प्रल्हाद सोने. आपण पाहतात ओमसाई न्यूज. आज दिनांक 28 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय कस्तर जामनेर येथे तालुका विधी सेवा समिती जामनेरमार्फत लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर लोक न्यायालयात यापूर्वी दाखल प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे देखील ठेवण्यात आलेली होती. सदर लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षकारांनी सहभाग नोंदविला. लोक अदालत सुरू होण्यापूर्वी उपस्थित पक्षकार यांचेकरता विधी सेवा समिती जामनेरमार्फत विधी सेवा शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात लोक न्यायालयाचे महत्त्व फायदे सांगण्यात आले. पक्षकारांना हा लोक न्यायालयाचा मार्ग सुकर वाटावा आणि प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमास न्यायाधीश माननीय दीन चांबले, माननीय BM काळे यांनी अनमोल मार्गदर्शन केले. सदरवेळी माननीय PV सूर्यवंशी यांनी देखील सहकार्य केले. लोक न्यायालयात एकूण 981 प्रकरणे निकाली काढण्यात आली. न्यायालयीन प्रलंबित प्रकरणातून 19,64,286 तर वादपूर्व प्रकरणातून 39,726 इतकी रक्कम वसूल झाली. अशी एकूण 58,65,012 इतक्या रकमेची तोडजोडी वसुली करण्यात आली. लोक अदालत मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी माननीय तालुका वकील संघ जामनेरचे सर्व सदस्य, सरकारी वकील मान्य श्री अनिल D सारस्वत, मान्य कृतिका भट, चव्हाण मॅडम यांचे सहकार्य लाभले. माननीय उच्च न्यायालयाच्या व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या लोक न्यायालयामध्ये अतिशय लक्षात राहण्यासारखी आणि वाखाणण्याजोगी बाब अशी की या लोक न्यायालयामध्ये एकूण 6 जोडप्यांनी एकमेकाचा संसार सुखाचा करण्यासाठी आपल्या केसेस ह्या मिटवून घेतलेल्या आहेत, तडजोड केलेली आहे. तर सर्वप्रथम मी त्या 6 जोडप्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी त्यांची तडजोड करण्यासाठी त्यांचे विधिज्ञ PK पाटील साहेब, मिलिंद सपकाळे साहेब, यशवा वाघ साहेब, RB शेख साहेब, तसेच अनिता पाटील मॅडम, RB सुरळकर साहेब, रुपाली पाटील मॅडम, SD पाटील साहेब, SR पाटील साहेब आणि AB परदेशी साहेब यांनी सुद्धा त्या दोन्ही जोडप्यांना एकमेकांना समजावून सांगून हे तडजोड करण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो. या हे लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी आमचे वकील संघाचे अध्यक्ष चौधरी साहेब, सचिव MB पाटील साहेब आणि सरकारी विधिज्ञ सारस्वत साहेब, भट मॅडम, सर्व सरकारी आपल्या वकील संघाचे सदस्य, आपले सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. तसेच सरकारी विधिज्ञ भट मॅडम आणि चव्हाण मॅडम यांनी सुद्धा सकाळी कार्यक्रमासाठी हजेरी लावून आणि हे लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. न्यायाधीश म्हणून काम करणार आहे, म्हणजे स्वतःचा निर्णय ते स्वतः घेणार आहे आणि निर्णय घेतल्यानंतर त्यांची केस आजच्या आज मिटणार आहे. तर हे लोक न्यायालय हे विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित केलेलं आहे. विधी सेवा म्हणजे कायदेशीर सेवा, अशी सेवा जी मोफत दिली जाते ती म्हणजे कायदेशीर सेवा. तरी विधी सेवा प्राधिकरणामार्फत जे गोरगरीब आहेत, मागासवर्गीय आहेत, आदिवासी लोक आहेत, अशिक्षित, महिला, बालके यांना त्यांच्या केसेस लढविण्यासाठी वकील दिला जातो. त्यांच्या केसेस लढविण्यासाठी जो खर्च येतो तो विधी सेवा प्राधिकरणात मार्फत दिला जातो. म्हणजेच आपल्याला काय होतं की एखादी केस सांगा यासाठी आपल्याला नोटीस पाठवली, समन्स पाठवली जाते, परंतु आपण नोटीस घेतली नाही, समन्स घेतली नाही तर पुढे आपल्या विरुद्ध वॉरंट मिळू शकतं आणि कोर्टामध्ये आपल्याला कदाचित पकडून आणण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. म्हणून आजच भ्रम डोक्यातून काढून टाका की कोर्टाचे समन्स आल्यानंतर कोर्टामध्ये यायचं नसतं, असा भ्रम आजच काढून टाका. जर आपल्या एखादी दिवाणी स्वरूपाची केस दाखल झालेली असेल आणि आपल्याला नोटीस पाठवून जर आपण कोर्टामध्ये आला नाही तर आपल्या विरोधात ती केस जाऊ शकते, आपल्या विरोधात त्याचा निकाल लागू शकतो. म्हणून कोर्टाचे